म्हाळुंगी पुलाच्या कामावरून निर्माण झालेल्या वादावर आमदार सत्यजित तांबे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका। विनोद सूर्यवंशी यांना पाठवलेली कायदेशीर नोटीस। या नोटीसमध्ये 4 दिवसात आरोप सिद्ध करा असा इशारा देण्यात आलेला आहे। तसेच अब्रू नुकसानीचा दावा करण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे। नमस्कार, मी प्रीती आणि आपण पाहत आहात नगर टाइम्स न्यूज। म्हाळुंगी पुलाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे। काही पक्षनेत्यांनी व सोशल मीडिया पोस्टमध्ये असा आरोप केला होता की आमदार सत्यजित तांबे यांनी पुलाचे काम थांबवले आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी आमदार तांबे यांच्या विरोधात काही आरोप केल्याचे सांगितले आहे। आता नोटीस मधील नेमके मुद्दे काय आपण पाहूया। नोटीस मध्ये तांबे यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की मी म्हाळुंगी पुलाच्या कामात कुठलाही अडथळा आणलेला नाही। विनोद सूर्यवंशी यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे, बिनबुडाचे आणि जनतेची दिशाभूल करणारे आहेत। पुलाचे काम शासनाच्या पातळीवर पूर्ण क्षमतेने सुरू आहे, त्यात माझा कोणताही हस्तक्षेप नाही। सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी केलेले आरोप मानहानिकारक आहेत, त्यामुळे हे आरोप 4 दिवसात सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पत्रात पुढे हेही नमूद आहे की या प्रकरणामुळे माझी प्रतिमा आणि सामाजिक जीवनावर परिणाम झाला आहे, त्यामुळे मी तुम्हावर मानहानीचा दावा दाखल करणार असून या दाव्याची रक्कम 10 कोटी रुपये असेल। गंभीर कलमांखाली कारवाई होऊ शकते, त्यामध्ये प्रमुखपणे खालील कलमे लागू होतात। भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 352 आणि 353, बदनामीशी संबंधित गुन्हे, समाजात एखाद्या व्यक्तीची प्रतिमा जाणीवपूर्वक खराब करण्याच्या प्रकरणांना हे कलम लागू होते। कलम 206 भारतीय न्याय संहिता 2023, निवडणूक काळात खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवल्यास हे कलम लागू होते। निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारी चुकीची माहिती गंभीर गुन्हा मानला जातो। कलम 123 महाराष्ट्र नागरी सेवा नियम, राजकीय हेतूने खोटी किंवा अपप्रचारात्मक माहिती पसरवणे। सरकारी सेवकांवर लागू होणारे हे नियम असले तरी राजकीय गैरव्यवहार दाखवताना हे प्रावधान महत्त्वाचे ठरते। कलम 66 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, सोशल मीडियावर खोटी दिशाभूल करणारी किंवा बनावट माहिती पसरवल्यास कारवाई करण्यासाठी हे कलम वापरले जाते। आमदार तांबे यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हटलं आहे की मी जनतेच्या विकास कामात कोणताही अडथळा आणणारा व्यक्ती नाही, उलट मी स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करून हे काम वेगात पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करत आहे। विनोद सूर्यवंशी यांची अधिकृत उत्तर अद्याप आलेलं नाही, तथापि त्यांच्या जवळच्या व्यक्तींप्रमाणे त्यांनी हे विधान सामाजिक हिताच्या दृष्टीने केल्याचे सांगितले जाते। लवकरच ते आपली बाजू स्पष्ट करतील अशी माहिती आहे। या प्रकरणांवर नागरिकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहे। राजकीय वादामुळे कामाला विलंब होतोय, दोन्ही बाजू स्पष्ट कराव्यात। जर आरोप खोटे असतील तर अशा पद्धतीच्या राजकारणाला आळा बसायला हवा। राजकारणी आपापसात भांडतात, पण त्रास मात्र जनतेला होतो। राजकीय विश्लेषकांच्या मते हा वाद आगामी स्थानिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा बनलेला आहे। म्हाळुंगी पुलाचे काम लोकहिताचे असल्याने कोणताही आरोप लगेच जनतेच्या भावनांना हात घालतात। आता तांबे यांची नोटीस आणि अब्रू नुकसानीचा दावा यामुळे म्हाळुंगी पुलाचा वाद आता फक्त आरोप प्रत्यारोपाचा नाही, तर तो कायद्याच्या दालनात पोहोचला आहे। आता पुढील काही दिवसात विनोद सूर्यवंशी यांचं उत्तर आणि या प्रकरणातील पुढील कायदेशीर पावलं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।